ओके बस ठीक आहे ठीक आहे. तर कशाला सुरुवात करायचं आपल्याला? विस्कॉसिटीला. हाही या चॅप्टरचा पार्ट आहे. पहिला घेतला आपण सरफेस टेन्शन, त्याच्यानंतर घेतला आपण फ्लुइड डायनामिक्स. फ्लुइड डायनामिक्सचाच एक पार्ट म्हटलं. यस, ओके ओके. तर फ्लुइड डायनामिक्सचाच एक पार्ट जो आहे, तर त्याला म्हणता येईल आपल्याला, हां, तर काय विस्कॉसिटी. तर पहा विस्कॉसिटी काय असेल, पहा बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. लक्ष द्या बरोबर. एकदम सिंपल गोष्ट आहे. ओके पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या. समजा एखादं लिक्विड ना मोशनमध्ये आहे, किंवा पहिल्यांदा आपण काय विचार करू, थोडासा इकडे लक्ष द्या. समजा तुम्ही बोटावर एक पाण्याचा थेंब घेतला आणि तुम्ही दोन बोटांमधलं फ्रिक्शन पाहिलं, आणि नंतर तुम्ही त्या दोन बोटांवर एक इडिबल ऑइल किंवा कोकोनट ऑइलचा एक थेंब घेतला आणि दोन बोटांमधलं फ्रिक्शन पाहिलं, तो कुठे फ्रिक्शन जास्त? जास्त कुठे? वॉटरमध्ये फ्रिक्शन जास्त असेल आणि ऑइलमध्ये फ्रिक्शन कमी असेल. बरोबर आहे, समजलं का? तर फ्रिक्शनचा विचार केला तर जे फ्रिक्शन दाखवणारा जो पार्ट आहे दॅट इज विस्कॉसिटी. बरोबर आहे, फ्रिक्शन किती असेल. पण हे आपल्याला ते बोटांमधलं फ्रिक्शन तसं जाणवेल, पण आपण लेयर्समधलं, समजा तुम्ही वॉटर सांडवलं आणि ऑइल सांडवलं, तर कोण भरकन पास होणार? वॉटर भरकन पास होणार, ऑइल कमी वेगाने पास होणार. बघा, जर लक्ष द्या, आता फरक कसा पडला समजून राहिलं तुम्हाला. एखाद्या टाईलवरून किंवा एखाद्या सरफेसवरून किंवा एखादा इन्क्लाइंड सरफेस आहे, त्यावर तुम्ही थोडंसं दोन चार थेंब तुम्ही काय केलं, एक लेअर तुम्ही वॉटरचा पास होऊ दिला, त्याचा स्पीड ऑब्झर्व केला, आणि तसाच लेअर तुम्ही ऑइलचा पास केला. तुमच्या लक्षात येणार की वॉटर पटकन पास होते आणि ऑइलला पास व्हायला वेळ लागते. बरोबर आहे, ऑइल बघा टाकून पहा एखाद्या ग्लासवर, तर त्याला पास व्हायला वेळ लागते. तर कारण काय असते समजण्याचा प्रयत्न करा, की की हे जे लेयर्स आहेत किंवा कुठलंही लिक्विड जेव्हा पास होणार ते असे लेयर्स एकमेकांवर असतील लिक्विडचे, तर ह्या लेयर्समध्ये एकमेकांच्या मोशनला अपोज करणारा फोर्स असतो. काय? एकमेकांच्या मोशनला अपोज करणारा फोर्स असतो, आणि जिथे अपोज करणारा फोर्स जास्त असेल त्या लिक्विडची विस्कॉसिटी जास्त असते. याचा अर्थ कोणाची विस्कॉसिटी जास्त आहे? नाही ना, आता विचार करा ना, फोर्स अपोज कुठं. बघा मी काय म्हटलं की हे एक ऑब्जेक्ट आहे, समजा प्लेट आहे, इथे जर तुम्ही समजा थोडंसं ऑइल टाकलं तर ऑइल स्लोली पास होणार, इथे जर वॉटर टाकलं तर भरकन पास होणार. जे स्लोली पास होते तिथे फ्रिक्शन कमी. तुम्ही घसरगुंडी नाही का, जिथे फ्रिक्शन जास्त असेल तिथे घसरगुंडी फास्ट असते का? तिथे स्लोली पास होणार, जिथे फ्रिक्शन कमी असेल तिथे फास्ट. तिथे बोटांमधलं फ्रिक्शन वेगळी गोष्ट आहे, इथे थोडंसं तिथे आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून राहिलो. इथे आपल्याला लेअर्समधला फोर्स जाणून घ्यायचा आहे. हे लिक्विड आहे कुठलं तरी, आणि लिक्विडच्या लेअर्समधला फोर्स, तर ऑइल सहज पास होत नाही, याचा अर्थ ऑइलच्या वेगवेगळ्या लेअर्समध्ये फ्रिक्शन जास्त असते, म्हणजे ऑइलची विस्कॉसिटी जास्त आहे. आणि वॉटर जर घेतलं किंवा पेट्रोल जर घेतलं, डिझेल जर घेतलं, तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन कमी असते, ते पटकन पास होते, याचा अर्थ विस्कॉसिटी कमी आहे. जिथे फ्रिक्शन लेअर्समध्ये, लिक्विडच्या लेअर्समध्ये एकमेकांच्या, बघा मी थोडं आणखी सांगायचा प्रयत्न करतो. मी जे हे काढलं याच्यामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न आहे, की हे जे आहे हे ग्राउंड आहे. या ग्राउंडवरून कुठलं तरी फ्लुईड काय होऊन राहिलं, फ्लो होऊन राहिलं. इथं जे फ्लुईड आहे ते फ्लुईड काय होत आहे, फ्लो होत आहे. बरोबर आहे, आणि फ्लुईड फ्लो होत असताना पहिला लेअर, दुसरा लेअर, तिसरा लेअर असं ते फ्लो होणार, आणि हे लेअर एकमेकांवरून घसरत घसरत फ्लो होतील. बरोबर आहे, आणि या लेअर्समध्ये एकमेकांच्या मोशनला अपोज करण्याची टेंडन्सी असेल, जेवढी ती अपोज करण्याची टेंडन्सी म्हणजे एकमेकांमध्ये फ्रिक्शन असणार, ते फ्रिक्शन जेवढं जास्त, अपोज करण्याची टेंडन्सी जेवढी जास्त, तेवढी त्या ऑइलची, त्या लिक्विडची, त्याची जे काही फ्लुईड असेल त्याची विस्कॉसिटी जास्त. समजलं का? मग ज्या लिक्विडमध्ये फ्रिक्शन जास्त असेल तिथे विस्कॉसिटी जास्त, ज्यामध्ये फ्रिक्शन कमी असेल तिथे विस्कॉसिटी कमी. पण ते आपल्याला जे जाणवते ना बोटाला, वॉटरच्या बाबतीत आणि ऑइलच्या बाबतीत, ती गोष्ट थोडीशी वेगळी आहे. आपण तिथे एक्सटर्नल ते लेअर्समधला फोर्स समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा एक लेअर दुसऱ्या लेअरवरून घसरेल, लिक्विडचा एक लेअर दुसऱ्या लेअरवरून घसरेल, पहिला लेअर दुसरा लेअर एकमेकांवरून घसरून राहिले, बरोबर, तेव्हा ते एकमेकांना जेवढा जास्त अपोज करतील तेवढी
विस्कॉसिटी जास्त, आणि जेवढा ते कमी अपोज करतील तेवढी विस्कॉसिटी कमी. सो विस्कॉसिटी इज नथिंग बट इंटरनल फ्रिक्शन बिटवीन लिक्विड लेयर्स. काय? इंटरनल फ्रिक्शन बिटवीन लिक्विड लेयर्स. लिक्विड जेव्हा फ्लो होणार त्याच्या लेयर्समध्ये ते फ्लो होणार, आणि वेगवेगळ्या लेयर्समध्ये जे फ्रिक्शन असेल दॅट फ्रिक्शन इंडिकेट्स विस्कॉसिटी ऑफ दी लिक्विड. ग्रेटर द फ्रिक्शन ग्रेटर इज द विस्कॉसिटी. ऑइलमध्ये फ्रिक्शन, हनीमध्ये पहा, हनी सहज फ्लो होणार की ऑइल? हनी सहज फ्लो होते. ऑइल फ्लो होणार, हनी तर आणखीच जास्त विस्कस असेल, बरोबर आहे. तर हनीची विस्कॉसिटी ऑइलच्या विस्कॉसिटीपेक्षाही जास्त आहे. समजलं का? तर जे सहज फ्लो होईल त्याची विस्कॉसिटी कमी, आणि जे फ्लो व्हायला जास्त अपोज करेल त्याची विस्कॉसिटी जास्त. विस्कॉसिटी काय असते? विस्कॉसिटी इज नथिंग बट इंटरनल फ्रिक्शनल फोर्स बिटवीन लिक्विड लेयर्स वेन दे आर इन मोशन. जेव्हा लिक्विड लेयर्स मोशनमध्ये असतात त्यांच्यामध्ये जो इंटरनल फ्रिक्शनल फोर्स आहे दॅट इंटरनल फ्रिक्शनल फोर्स इज कॉल्ड ॲज विस्कॉसिटी. ओके. आता ही विस्कॉसिटी काढतात कशी ते आपल्याला पाहायचं आहे, किंवा या लेयर्स मधला जो फोर्स आहे दॅट फोर्स इज कॉल्ड विस्कस फोर्स. त्या लेयर्स मधल्या फोर्सला म्हणतात विस्कस फोर्स. हे काढतात कसं थोडक्यात आपण पाहू. ओके. तर आता आपल्याला काढायचं आहे विस्कस फोर्स. हा विस्कस फोर्स कशा कशावर डिपेंड असेल लक्ष द्या. तर दोन लेयर्स मधला विस्कस फोर्स, मी ना इथे थोडेसे दोन लेयर काढतो. हे झालं ग्राउंड, आणि ग्राउंडला जो लेयर चिटकलेला आहे त्याचा स्पीड असेल 0. त्याच्या वरचा जो लेयर असेल त्याचा स्पीड कमी. जसा जसा तुम्ही वरचा लेयर घेणार तसं त्याचा स्पीड वाढत वाढत जाईल, बरोबर आहे. आणि पहिल्या लेयरचा स्पीड 0, दुसऱ्या लेयरचा स्पीड आणखी जास्त, तिसऱ्या लेयरचा स्पीड आणखी जास्त. तर सर्वात जास्त स्पीड कोणत्या लेयरचा असेल? जो सगळ्यात वर असेल, टॉपमोस्ट असेल त्याचा लेयर त्याचा स्पीड सर्वात जास्त असेल. इथे काय करू आपण? दोन लेयर कन्सिडर करू. हा एक लेयर तुम्ही कन्सिडर केला, आणि याचं अंतर जे आहे हे या ग्राउंड सरफेस पासून हे असेल y, आणि याचा जो स्पीड आहे तो आहे v. आणि त्याच्या वरती आणखी एक लेयर कन्सिडर केला, आणि या लेयरचं जे ग्राउंड पासूनचं अंतर आहे ते आहे y प्लस dy. dy ने वाढलं, हे अंतर असेल dy. दोन लेयर्स मधलं अंतर किती आहे? पहिला ग्राउंड पासूनचं अंतर y, दुसऱ्याचा ग्राउंड पासूनचं अंतर y प्लस dy. याचा दोन लेयर मधलं अंतर dy आहे. आणि पहिल्या लेयरची वेलॉसिटी किती होती? v. वरच्या लेयरची वेलॉसिटी आहे v प्लस dv. आता तुम्हाला एक टर्म समजली पाहिजे, दॅट इज कॉल्ड ग्रॅडियंट. कोणकोणते ग्रॅडियंट असतात सांगतो बघा. वेलॉसिटी ग्रॅडियंट, डिस्प्लेसमेंट ग्रॅडियंट, कोणताही ग्रॅडियंट, पोटेन्शियल ग्रॅडियंट, रेजिस्टन्स ग्रॅडियंट. तर ग्रॅडियंट म्हणजे काय समजून घ्या. तर इथे एक टर्म आपण डिफाईन करू पहिल्यांदा, वेलॉसिटी ग्रॅडियंट. तर हे समजून सांगताना मी तुम्हाला ना पहिल्यांदा वेगवेगळे एक्झाम्पल देऊन ग्रॅडियंट काय हे समजलं पाहिजे. तर पहा, मी ते मध्ये एक पेज घेऊन सांगतो कुठलंही ग्रॅडियंट काय असेल. तर टर्म बरोबर समजले की तुम्हाला काही अडचण नाही जाणार. तर कुठलंही ग्रॅडियंट काय असेल पहा, बोर्डवर समजण्याचा प्रयत्न करा. की समजा हा एक रॉड आहे, आणि या रॉडच्या एका टोकाला ना इथं मेणबत्ती लावली असेल, त्यामुळे हा जो एंड आहे हा काय असणार? हॉट सुरुवातीला तरी. आणि हा एंड काय असणार? थोडा ॲज कम्पेअर टू दॅट एंड कोल्ड. आता काय करा बघा, इथलं या पॉईंटचं टेम्परेचर घेतलं ते आहे समजा θ1, या पॉईंटचं टेम्परेचर घेतलं ते आहे θ2, इथलं टेम्परेचर आहे θ3, इथलं टेम्परेचर आहे θ4, इथलं टेम्परेचर आहे θ5, किंवा तुम्ही टेम्परेचर टीनी दाखवू शकता. आणि बघा काय करायचं, म्हणजे हे टेम्परेचर डिस्टन्सनुसार काय होऊन राहिलं? लेफ्ट टू राईट वाढत वाढत चाललं, कारण की हा एंड कोल्ड आहे, इकडला एंड हॉट आहे, कारण की याच्या खाली एनर्जीचा सोर्स आहे, मेणबत्ती लावली आहे, त्यामुळे हा एंड हॉट आहे, हा एंड कोल्ड आहे. तर काय करायचं? कोणत्याही दोन पॉईंट मधला टेम्परेचर डिफरन्स, काय टेम्परेचर डिफरन्स घ्यायचा, आणि त्याला दोन पॉईंट मधल्या डिस्टन्सने डिवाइड करायचं. तर याला म्हणतात टेम्परेचर ग्रॅडियंट. याला काय म्हणतात? टेम्परेचर ग्रॅडियंट. आता आणखी एक दुसरी टर्म सांगतो, ही झाली टेम्परेचर ग्रॅडियंट. समजा काय केलं की तुम्ही एक रेजिस्टन्स घेतला, बघा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स आहे, आणि रेजिस्टन्समध्ये तुम्हाला माहीत आहे की इथे 2-3 टर्म्स येतील. करंट जो आहे कशाने दाखवता तुम्ही? आयने करंट. आणि दुसरी टर्म असते व्होल्टेज कशाने दाखवता? व्हीने. तिसरी टर्म आहे रेजिस्टन्स कशाने दाखवता? आरने.
ओके, समजलं का? आता इथे दोन पॉईंट घेतले, या पॉईंटचं पोटेन्शियल आहे V1, या पॉईंटचं पोटेन्शियल आहे V2 आणि यांच्यामधलं अंतर आहे समजा हे घेतलं आपण dx. ओके, dx घेतला. तर तुम्ही काय केलं, पोटेन्शियलमधला काय घेतला वरतं डिफरन्स, आणि त्या पोटेन्शियलमधल्या डिफरन्सला डिस्टन्सनी डिव्हाइड केलं तर याला म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणतात त्याला? पोटेन्शियल ग्रेडियंट. तो कोणत्याही टर्म मधला काय घ्यायचा, डिफरन्स, आणि त्या डिफरन्सला डिस्टन्सनी डिवाइड करायचं, तुम्हाला त्या टर्म मधलं ग्रेडियंट मिळेल. ओके, समजा असं विचार करा तुम्ही की हा रॉड जो आहे तर याचा एरिया क्रॉस सेक्शन वाढत वाढत चालला. एरिया क्रॉस सेक्शन जर वाढला तर समजा मेटल रॉड असेल तर रेजिस्टन्स कमी होणार. इथला जो रेजिस्टन्स आहे तो आहे R1, इथला जो रेजिस्टन्स आहे तो आहे R2, हे अंतर आहे x. मग इथे काय करायचं, तुम्ही रेजिस्टन्स मधला काय घ्यायचा, डिफरन्स, आणि डिवायडेड बाय त्या दोन पॉईंट मधलं काय घ्यायचं, डिस्टन्स. याला तुम्हाला काय म्हणता येणार, रेजिस्टन्स ग्रेडियंट. तर तुम्हाला अशा तऱ्हेनं कुठल्याही टर्म मधला काय काढता येणार, ग्रेडियंट. ज्याही टर्म मधला ग्रेडियंट लागत असेल, बरोबर आहे, ती टर्म डिस्टन्सनुसार बदलायला पाहिजे. इथे टेम्परेचर वेगळं, इथे टेम्परेचर वेगळं, दोन टेम्परेचर मधला डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स इज कॉल्ड टेम्परेचर ग्रेडियंट. इथे व्होल्टेज वेगळं, इथे व्होल्टेज वेगळं, व्होल्टेज मधला डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स इज कॉल्ड व्होल्टेज ग्रेडियंट. बरोबर आहे, या पॉईंटला रेजिस्टन्स वेगळा आहे, या पॉईंटला रेजिस्टन्स वेगळा आहे, रेजिस्टन्स मधला डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स इज कॉल्ड रेजिस्टन्स ग्रेडियंट. कोणताही ग्रेडियंट तुम्हाला समजला असेल, बरोबर आहे. समजा तसंच इथे करता येते आपल्या अगोदरच्या पॉईंटमध्ये. पहा, तर इथे काय, पहिल्या लेअरची व्हेलॉसिटी किती आहे v, दुसऱ्या लेअरची व्हेलॉसिटी किती आहे dv, त्या दोन लेअर मधलं डिस्टन्स किती आहे dy. तर तुम्हाला डिफाइन करता येणार व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय असेल, डिफरन्स इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. बरोबर आहे. व्हेलॉसिटी ग्रेडियंट जो आहे, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, तर काय लिहिता येणार, व्हेलॉसिटी डिफरन्स. काय लिहिता येणार, व्हेलॉसिटी डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स. आणि म्हणून व्हेलॉसिटी डिफरन्स कशाने दाखवला, dv ने. डिस्टन्स किती आहे dy, व्हर्टिकल आहे म्हणून dy. dy च्या जागी तुम्हाला dx ही घेता आलं असतं, dr, पण कोणतेही अंतरच घ्यायचं आहे फक्त. सो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन डिस्टन्स इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. दोन लेअरच्या व्हेलॉसिटी मधला डिफरन्स आणि दोन लेअरच्या डिस्टन्सला जर त्यांनी डिव्हाइड केलं, व्हेलॉसिटी मधल्या डिफरन्सला डिस्टन्सने डिव्हाइड केलं दोन लेअर मधला, तुम्हाला काय मिळते, व्हेलॉसिटी ग्रेडियंट मिळेल. समजलं का? पॉइंट क्लिअर? तो कोणताही ग्रेडियंट समजला, टेम्परेचर ग्रेडियंट, चेंज इन टेम्परेचर अपॉन डिस्टन्स, पोटेन्शियल ग्रेडियंट, चेंज इन पोटेन्शियल अपॉन डिफरन्स, रेजिस्टन्स ग्रेडियंट, चेंज इन रेजिस्टन्स अपॉन डिफरन्स. बरोबर आहे. समजा मास ग्रेडियंट असेल तर चेंज इन मास अपॉन डिस्टन्स, कोणताही ग्रेडियंट डिफाइन केला जाऊ शकतो. करंट ग्रेडियंट असेल तर चेंज इन करंट अपॉन डिस्टन्स. बरोबर आहे. प्रेशर ग्रेडियंट असेल तर चेंज इन प्रेशर अपॉन डिस्टन्स. तर कोणतं ग्रेडियंट समजलं असेल, जी टर्म डिस्टन्सनुसार काय होऊन राहिली, चेंज होऊन राहिली, तिथे तुम्हाला काय करता येणार, त्या टर्मचा ग्रेडियंट डिफाइन करता येईल. तर ग्रेडियंट तुम्हाला समजलं पाहिजे. ग्रेडियंट सगळं एकच. ग्रेड कशाला म्हणतो आपण, बघा, समजा एखादा कुठला तरी काय म्हणू आपण, एखादी वस्तू आहे ती सुपिरियर क्वालिटीची असेल, आणखी सुपिरियर होत असेल, त्याचा ग्रेड काय होत चालला, वाढत. कमी मार्क्स मिळाले लो ग्रेड, जास्त मार्क्स मिळाले हायर ग्रेड, आणखी जास्त मिळाले आणखी हायर ग्रेड. बरोबर आहे. ग्रेड सुद्धा काय होते, एक प्रकारचं व्हेरिएशनच आहे. तसं ग्रेडियंट हे टर्म थोडेच मिनिंगने सारखेच आहे. पॉईंट क्लिअर झाला? तर हे झालं व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता पहा, आपल्याला स्टडी करायचं आहे दोन लेअरमध्ये असणारं फ्रिक्शन. दोन लेअरमध्ये जे फ्रिक्शन आहे, बरोबर आहे, त्या फ्रिक्शनवरच डिपेंड करते विस्कॉसिटी. समजलं का? आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला की जो खालचा लेअर आहे तो जमिनीला चिटकलेला आहे, ग्राउंडला चिटकलेला आहे, त्याची व्हेलॉसिटी. जसा जसा तुम्ही वरचा लेअर घेणार तशी व्हेलॉसिटी वाढत वाढत जाणार. बरोबर आहे. समजलं का? तर या दोन लेअर मधलं फ्रिक्शन जे आहे, तर फ्रिक्शन बिटवीन द लेयर्स, फ्रिक्शन बिटवीन लेयर्स, या दोन लेयर्स मधलं जे फ्रिक्शन आहे ते कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते ते समजून घ्या. मला सांगा की जर का दोन लेअरचा एरिया कमी असेल आणि दुसरे दोन लेअर आहेत त्यांचा एरिया जास्त, किंवा असं विचार करा, इकडे बघा, लक्ष द्या इकडे, तर सायकलचं टायर आणि कारचं टायर कोणतं ओढायला कठीण जाणार? तुम्हाला म्हटलं की वेट सेम आहे असं विचार करा,
पण सायकलचं टायर पतलं आहे आणि कारचं टायर जाड आहे, वेट सेम आहे असं गृहीत धरू आपण, कोणतं ओढायला सोपं जाईल? सायकलचं, कारण याचा एरिया कमी आहे. जिथे एरिया वाढतो तिथे फ्रिक्शन वाढते, एरिया जास्त तर फ्रिक्शन जास्त. म्हणून या दोन लेअर मधला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो त्या दोन लेअरच्या, जे दोन लेअर एकमेकांच्या वरून घसरून राहिले त्यांच्या एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. सो फ्रिक्शन बिटवीन द लेयर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेयर्स. एरिया ऑफ लेयर्स, त्या लेअरचा जो एरिया कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ग्रेटर द एरिया ग्रेटर विल बी द फ्रिक्शन, बरोबर आहे. आणि दुसरं, हा जो हे जे फ्रिक्शन असते हे सुद्धा प्रोपोर्शनल असते. जेवढा व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त, व्हेलॉसिटी ग्रेडियंट जेवढा जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त. पण व्हेलॉसिटी ग्रेडियंट समजून घ्या, dv बाय dy, कोणी dx लिहिते कोणी dy लिहिते, हा झाला व्हेलॉसिटी ग्रेडियंट. मी सध्याला k नी दाखवला, dv बाय dy. मला सांगा, जेवढं जेवढं अंतर जास्त, जेवढं अंतर जास्त तेवढा व्हेलॉसिटी, हे अंतर जर वाढलं तर ग्रेडियंट कमी होणार, आणि ग्रेडियंट जर कमी झाला, बरोबर आहे, ग्रेडियंट जर कमी झाला तर फ्रिक्शन, अंतर जर वाढलं तर ग्रेडियंट कमी, ग्रेडियंट कमी तर फ्रिक्शन कमी. कारण की जेवढा लेअर वरचा वरचा घेतला तो सहज सरकतो ना. बघा, समजण्याचा प्रयत्न करा. बघा मी काय सांगितलं, खालचा लेअर एकदम चिटकलेला आहे, फ्रिक्शन खूप जास्त आहे, त्याचा वरचा लेअर आणखी कमी वेगाने धावतो. सर्वात जास्त वेगाने कोणता लेअर धावतो? सगळ्यात वरचा. याचा अर्थ जर लेअर वेगाने धावतो तर फ्रिक्शन, वेग वाढला याचा अर्थ फ्रिक्शन कमी आहे. सर लॉजिक समजण्याचा प्रयत्न करा. वेग वाढला याचा अर्थ फ्रिक्शन कमी आहे. वेग वाढला म्हणजे लेअर वरचा घेतला. जेवढा तुम्ही dy वाढवाल, जेवढा dy वाढवाल तेवढा व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी होणार, आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी झालं तर फ्रिक्शन कमी होणार. फ्रिक्शन वाढणार म्हणून राहिले. मला सांगा, जेवढा लेअर वरचा तेवढा तो फास्ट धावेल, जेवढा तो फास्ट धावेल तेवढं फ्रिक्शन कमी. मी काय म्हटलं, समजा दोन लेअर मधलं अंतर वाढवलं dy जर वाढवलं तर लेअर वर गेला, बरोबर आहे. dy वाढवलं तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी होणार. व्हेलॉसिटी ग्रेडियंट जर कमी झाला तर लेअर वर गेला ना, वरचा लेअर फास्ट धावतो म्हणजे फ्रिक्शन कमी. म्हणजे व्हेलॉसिटी, अंतर जर वाढलं तर लेअर वर चालला, वरच्या लेअरचं फ्रिक्शन कमी आहे, बरोबर आहे, कारण व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी आहे. मग जेवढा व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त, जेवढा व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी तेवढं फ्रिक्शन कमी. याचा अर्थ हा फ्रिक्शनल फोर्स व्हेलॉसिटी ग्रेडियंटला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टू लेयर्स ऑफ द लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया इन कॉन्टॅक्ट अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. फक्त हे समजताना ना थोडंसं उलटं समजून घ्यावं लागते. व्हेलॉसिटी ग्रेडियंट जो आहे, लक्ष द्या, परत सांगत आहे मी, व्हेलॉसिटी ग्रेडियंट जो आहे त्याला काय लिहिलं मी? dv बाय dy. काय म्हटलं? अंतर वाढलं, अंतर जर वाढलं तर लेअर वर गेला तो फास्ट धावत आहे तर फ्रिक्शन कमी होत आहे. मग अंतर वाढलं म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी केला, व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी केला पण फास्ट धावत आहे म्हणजे फ्रिक्शनही कमी झालं, म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी तर फ्रिक्शन कमी, व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त तर फ्रिक्शन जास्त. याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. या दोघांना आपण करू कंबाईन. मग या फ्रिक्शनल फोर्सला म्हणतो मी F. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट dv बाय dy. कोणी dy लिहिते, कोणी dx लिहिते. dx सुद्धा दोन लेअर मधलं अंतर आहे, dy सुद्धा दोन लेअर मधलं अंतर आहे. ही झाली प्रोपोर्शनॅलिटी, समजलं का? सो फ्रिक्शनल, इकडे लक्ष, F काय आहे? दोन लेअर मधला फ्रिक्शनल फोर्स. कशाला प्रोपोर्शनल आहे? जे दोन लेअर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांचा जो कॉमन एरिया आहे त्याला प्रोपोर्शनल आहे, आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटला सुद्धा प्रोपोर्शनल आहे. पॉइंट क्लिअर झाला का? फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टू लिक्विड लेयर्स विच आर स्लाइडिंग ओव्हर ईच अदर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे, दोन्ही टर्मला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणता फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. कशामधला? लिक्विडच्या दोन लेयर्स मधला, बरोबर आहे. जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायची असेल, कुठेही जर तुम्हाला x प्रोपोर्शनल टू आहे, तुम्हाला म्हटलं प्रोपोर्शनल काढून टाका, सो x इक्वल टू सम कॉन्स्टंट इन टू, असं करता ना. जेव्हा आपण प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकतो आणि इक्वल साइन वापरतो तेव्हा आपण मध्ये एखादा कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करत असतो. तर इथेही आपल्याला हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायचे आणि इक्वल वापरायचं म्हणून कॉन्स्टंट टाकावं लागेल. F इक्वल टू, हा कॉन्स्टंट घेतात इटा इंटू ए इंटू dv बाय dy, आणि हा जो इटा आहे त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काय? कोइफिशियंट
ऑफ विस्कॉसिटी, अर्थात हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनच आहे, पण लिक्विड लेयर्स मधला, सो इट इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. जेवढा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जास्त तेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त आणि तेवढी विस्कॉसिटी. बघा विस्कॉसिटी टर्म वेगळी आहे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वेगळी आहे. विस्कॉसिटी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. विस्कॉसिटी म्हणजे लेयर्स मध्ये किती फ्रिक्शन आहे, ग्रेटर द फ्रिक्शन ग्रेटर इज द विस्कॉसिटी, बरोबर आहे. आणि ती मोजणारी टर्म जे आहे त्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. इटा आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. समजलं का? एकदम सिंपल आहे. लिक्विड ज्यावेळेस फ्लो होते ह्या दोन कोणते जवळजवळच्या दोन लेअर मध्ये काय असते, कोणते जवळजवळच्या दोन लेयर्स मध्ये काय असते, फ्रिक्शनल फोर्स, बरोबर आहे. त्या फ्रिक्शनल फोर्सलाच तुम्ही काय म्हणू शकता, विस्कस फोर्स. विस्कस फोर्स म्हणा किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हणा, हा झाला फ्रिक्शनल फोर्स. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा फ्रिक्शनल फोर्स कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एरिया ऑफ द लेयर्स आणि वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट काय असेल, दोन लेअरच्या वेलॉसिटी मधला डिफरन्स आपण त्यांच्या अंतरामधला अंतर, बरोबर आहे, किंवा त्यांच्या डिस्टन्स मधला डिफरन्स म्हणा, बरोबर आहे. तर वेलॉसिटी मधला डिफरन्स किती, याची वेलॉसिटी किती आहे, व्ही. वरच्या लेअरची वेलॉसिटी व्ही प्लस डी व्ही, वेलॉसिटी मधला डिफरन्स डी व्ही. याचं अंतर किती आहे, वाय. याचं अंतर किती आहे, वाय प्लस डी वाय. या दोघांमधलं अंतर किती झालं, डी वाय, बरोबर आहे. मग वेलॉसिटी मधला डिफरन्स झाला डी व्ही आणि डिस्टन्स झाला डी वाय. वेलॉसिटी ग्रेडियंट काय झाला, डी व्ही अपॉन डी वाय. तसं समजलंच तुम्हाला. चेंज इन टेम्परेचर अपॉन डिस्टन्स, टेम्परेचर ग्रेडियंट. चेंज इन व्होल्टेज अपॉन डिस्टन्स, व्होल्टेज ग्रेडियंट. चेंज इन रेजिस्टन्स अपॉन डिस्टन्स, रेजिस्टन्स ग्रेडियंट, बरोबर आहे. तसंच चेंज इन वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स, velocity gradient. And the frictional force between the layers is directly proportional to area of the contact between two layers and velocity gradient. म्हणून हा फ्रिक्शनल फोर्स प्रोपोर्शनल टू ए अँड डीव्ही बाय डीवाय. डीवाय लिहा किंवा डीएक्स लिहा. आणि जर तुम्हाला प्रोपोर्शनल काढून टाकायचं असेल तर कॉन्स्टंट वापरला आणि दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग जर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काढायचं काम पडलं तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. यावरून अनेक डेफिनेशन्स आता पुढे आपल्याला तयार करता येतात. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डेफिनेशन करता येते, काय काय बऱ्याच गोष्टी करता येतात. समजलं का? फॉर्म्युला लक्षात आला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा. तर अशा तऱ्हेने आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काढू शकतो. तर हे झालं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता आपल्याला या कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला डिफाइन करायचं आहे. ओके, तर आपण डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मला पण दिसत नाही, इथे पूर्ण व्हाईट व्हाईट आहे. डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता बघा कुठली डेफिनेशन करायची ना, कॉमन काही टेक्निक्स असतात, ते टेक्निक तुम्हाला समजले पाहिजे. म्हणून तुम्हाला फॉर्म्युला माहीत असलं डेफिनेशन करता येणार. लक्ष द्या, फॉर्म्युला माहीत असलं डेफिनेशन करता येणार. तर तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द लेयर्स किंवा विस्कस फोर्स माहिती आहे, बरोबर आहे. तर याला म्हणू आपण फ्रिक्शनल फोर्स बिटवीन काय लेयर्स, लेयर्स ऑफ लिक्विड. कसं लिक्विड, जे काय होत आहे, फ्लोइंग लिक्विड आहे. ओके, आणि हा फ्रिक्शनल फोर्स काय, एफ इक्वल टू इटा इंटू, इथे काय लिहिलं आपण, डी व्ही बाय डी एक्स. एकदम सिंपल आहे, लक्षात राहील. डी व्ही बाय डी एक्स म्हणा किंवा डी व्ही बाय ए. सो काय लिहिता येणार, इटा इंटू ए इंटू, इथे काय करता येणार, डी व्ही बाय डी एक्स म्हणा किंवा डी वाय म्हणा. ओके, आता आपल्याला इटाला डिफाइन करायचं आहे. काय डिफाइन करायचं आहे, इटा. तर इटा डिफाइन करण्यासाठी आपण बघा काय करू, तर जे आपण लेयर्स घेऊ त्या लेयर्सचा जो एरिया आहे तो आहे युनिट एरिया. किती, युनिट एरिया. युनिट एरिया म्हणजे किती, 1. आणि त्या दोन लेयर मधला जो व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे, काय, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे इथे डी व्ही बाय डी वाय. हा डी व्ही बाय डी वाय सुद्धा युनिट आहे, युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. म्हणजे डी व्ही बाय डी आय किती आहे, 1. मग हे जर 1 घेतला, डी व्ही बाय डी वाय जर तुम्ही 1 घेतला, तुम्हाला काय मिळेल, देअरफॉर इथं काय सांगता येईल तुम्हाला, असं असल्यामुळे तुम्हाला काय सांगता येईल की एफ इक्वल टू काय झाला, इटा. म्हणजेच इटा बरोबर काय झाला, एफ. पण इटा काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बरोबर काय झाला, इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स झाला. पण फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टू लेयर्स, दोन लेयर्स मधला, टू लेयर्स. पण कसे लेयर्स, having unit area and unit velocity gradient. असे दोन लेयर घ्यायचे की ज्यांचा एरिया युनिट एरिया असला पाहिजे आणि वेलॉसिटी ग्रेडियंट सुद्धा काय असला पाहिजे,
युनिट असला पाहिजे त्यांच्यामध्ये जेवढा फोर्स आहे दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. काय केलं समजण्याचा प्रयत्न. तर आपल्याला रटायची सवय आहे त्यामुळे आपण पहिले डेफिनेशन लिहितो नंतर फॉर्म्युला लिहितो. आपण तसं नाही केलं. हा फॉर्म्युला कसा तयार केला तुम्हाला सांगितलं की दोन लेअरमधला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो एरियाला आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली हे तुम्हाला पटवून दिलं. कारण की एरिया जास्त तर फ्रिक्शन जास्त आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त तरी फ्रिक्शन जास्त. बरोबर आहे. याचा अर्थ हा फोर्स या दोघांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि मग म्हणून जर तुम्हाला इक्वल वापरायचं असेल तर आपण एक कॉन्स्टंट वापरत असतो. तो कॉन्स्टंट वापरला आपण इटाला म्हटलं आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आपल्याला इटा डिफाईन करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी ना डेफिनेशन बहुतेक वेळेस अशीच केलेली आहे. तुम्हाला इटा डिफाईन करायचं आहे का बाकी टर्म 1 घेऊन टाकतात, एक टर्म फक्त ठेवतात. बघा बाकी टर्म घेतात 1 आणि एक टर्म ठेवतात. तुम्ही एरिया काय घेतला 1. कोणकोणता एरिया जे दोन लेअर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचा एरिया काय घेतला 1 म्हणजे युनिट एरिया. बरोबर आहे. पण त्या दोघांच्या व्हेलॉसिटी मधला व्हेलॉसिटी ग्रेडियंट सुद्धा काय घेतला 1 म्हणजे dv बाय dy इक्वल टू 1. याचा आता dv ची जेवढी मॅग्निट्यूड आहे dy चीही तेवढीच मॅग्निट्यूड, जेणेकरून ते कॅन्सल होतील. समजा dv व्हेलॉसिटी मधला चेंज जर असेल 2 मीटर पर सेकंड, बरोबर आहे, तर दोघांमधलं दोन लेअर मधलं डिस्टन्स असेल 2 मीटर, जेणेकरून ते काय होणार कॅन्सल होईल. बरोबर आहे. वरची dv ची जेवढी मॅग्निट्यूड आहे dy चीही तेवढीच मॅग्निट्यूड म्हणजे dv अपॉन dy काय असणार 1 म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट सुद्धा काय घेतला असे दोन लेयर्स घेतले ज्यांचा एरिया युनिट एरिया आहे आणि ज्यांचा व्हेलॉसिटी ग्रेडियंट 1 आहे. त्या दोन लेअर मध्ये जेवढा फ्रिक्शनल फोर्स असेल तोच आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. डोळ्यासमोर येऊन राहिली काय डायग्राम. इकडे बघा, लक्ष इकडे माझ्याकडे लक्ष द्या. दोन लेअर जे सर्व लिक्विड जे आहे ते फ्लो होत आहे. खालचा लेअर फिक्स्ड आहे, लेअर्स एकमेकांवरून फ्लो होऊन राहिले. खालच्या लेअरचा स्पीड 0, वरच्या लेअरचा स्पीड आणखी जास्त, त्याच्या वरच्या लेअरचा स्पीड आणखी जास्त, टॉप मोड लेअरचा स्पीड सर्वात जास्त. याचा अर्थ स्पीड गो ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम बॉटम टू टॉप. बरोबर आहे. स्पीड वाढला याचा अर्थ फ्रिक्शन कमी झालं तरच स्पीड वाढेल. स्पीड वाढला याचा अर्थ फ्रिक्शन कमी झालं. मग तुम्ही असे दोन लेअर्स घेतले ज्यांच्यामधला एरिया युनिट एरिया आहे, पाहिजे तेवढा एरिया घेतला तुम्ही युनिट एरिया, त्यांच्यामधला व्हेलॉसिटी ग्रेडियंट युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. अशा दोन लेअर मध्ये जेवढा फ्रिक्शनल फोर्स असेल दॅट फ्रिक्शनल फोर्स इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज नथिंग बट फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टू लेयर्स हॅविंग युनिट एरिया अँड युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. समजलं का काय. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टू लेयर्स हॅविंग युनिट एरिया अँड युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. दोन लेअर घेतले ज्यांचा एरिया युनिट एरिया आहे, ज्यांचा व्हेलॉसिटी ग्रेडियंट युनिट आहे, तर त्यांच्यामध्ये जेवढा फ्रिक्शनल फोर्स आहे त्यालाच कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणतात. ओके. आता आपल्याला या कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट आणि डायमेन्शन काढता आलं पाहिजे. ओके. युनिट अँड डायमेन्शन्स ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके. बघा, कोणते युनिट आणि डायमेन्शन आपण पाठ करत नसतो, आपल्याला फॉर्म्युल्यावरून युनिट डायमेन्शन्स काढता येत असते. तर आपल्याला आता विस्कॉसिटीचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे. एफ इक्वल टू किती इटा इंटू ए इंटू काय करता येणार dv बाय dx. पण तुम्हाला एफ इटा पाहिजे, सो इटा बरोबर काय होणार एफ अपॉन ए इंटू काय लिहिता येणार dv बाय dx. ओके. समजलं का. आता पहा आपण ना युनिट लिहू इथे. जर आपण युनिट लिहिले तर काय लिहिता येणार बघा. फोर्स युनिट काय लिहिता येईल तुम्हाला न्यूटन. एरियाचं युनिट काय लिहिता येणार मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आणि याचं डिस्टन्स युनिट मीटर. तर dx लिहा की dy लिहा त्याने फरक नाही पडत. मीटर मीटर कॅन्सल, सेकंड जाणार वर, म्हणून इथे काय होणार युनिट. इथे युनिट होणार न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. यालाच म्हणतात डेकापॉइस. काय डेकापॉइस, सॉरी, याला काय म्हणतात पॉइस म्हणतात. सो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज कॉल्ड ॲज पॉइस. बरोबर आहे. आणि समजलं का. आणि डेका तर नाही, यालाच डेकापॉइस म्हणतात. सो इट इज डेकापॉइस. आणि हा पॉइस आहे सीजेस युनिट. मग जर आपण हे काय झालं एस मी इथे लिहितो एसआय युनिट जर आपण लिहिलं तर एसआय युनिट काय झालं इथे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. या न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरला काय म्हटलेलं आहे डेकापॉइस. बरोबर आहे. आता याचं घेऊ आपण सीजेस युनिट. सीजेस युनिट घ्या बरं. सीजेस युनिट काय न्यूटनच्या जागी डाईन. बरोबर आहे. सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर याला म्हटलेलं आहे पॉइस.
किंवा याला पॉइसिली पॉइसिली नाही पॉइस नाही पॉइसिली सीजीएस युनिटला म्हटलेलं आहे दाखवा कुठं आहे मग सीजीएस युनिटला पॉइस म्हटलं बरोबर तर आहे अच्छा अच्छा पॉइसिली ते एसआय युनिटला म्हटलेलं आहे ओके ओके ठीक आहे तर काढूनच टाकू आपण समजलं तर एसआय युनिट जे आहे त्याला काय म्हटलं डेका पॉइस आणि सीजीएस युनिटला काय म्हटलं पॉइस यांच्यामधलं रिलेशन तयार करू आपण पॉइस आणि डेका पॉइस तर पहा लक्ष द्या रिलेशन इकडे काय लिहिणार न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर न्यूटनच्या जागी काय लिहिता येणार 10⁵ डाईन सेकंडच्या जागी सेकंड मीटर स्क्वेअर मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर सांगा बरं किती येईल 10⁵ खाली किती येईल 10⁴ वरतं 10⁵ का खाली 10⁴ म्हणजे काय झाला 10 इथे येणारा 10 काही इथे काय राहिला डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर पण बघा आता काय मिळालं 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इक्वल टू 10 डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर याला काय म्हटलं तुम्ही डेका पॉइस आणि याला काय म्हटलंय तुम्ही पॉइस सो 10 टाइम्स पॉइस मग पॉइसच्या 10 पट जो आहे तो झाला डेका 10 पट जो असतो तो डेका सो पॉइस जेवढा आहे त्याच्या 10 कोण असाल डेका पॉइस आणि डेका पॉइसला पॉइसिली म्हटलेलं आहे यालाच काय म्हटलेलं आहे ACUILLE पॉइसिली ओके सो डेका पॉइस इज ऑल्सो कॉल्ड एज पॉइसिली हे झालं युनिट आता काढता आले पाहिजेत डायमेन्शन्स युनिट जमलं तर डायमेन्शन्स काढताच येतात पहा युनिट कसं तयार केलं पहा लक्ष द्या एफ इक्वल टू काय आहे इटा इंटू ए इंटू डी व्ही बाय डी एक्स इटा बरोबर काय असणार एफ अपॉन ए इंटू डी व्ही बाय डी एक्स युनिट लिहायचं फोर्सचं युनिट न्यूटन एरियाचं मीटर स्क्वेअर चेंज व्हेलॉसिटीचं म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीचं काय होणार मीटर पर सेकंड आणि डिस्टन्सचं होणार मीटर 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 कॅन्सल सेकंड जाणार वर सो युनिट काय झालं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर बरोबर आहे म्हणून हे असंच राहू देतो याला इथे तर म्हणून एसआय युनिट काय झालं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर त्याला काय म्हणतात डेका पॉइस किंवा पॉइसिली सीजीएस युनिट काय येणार डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर त्याला काय म्हणतात पॉइस रिलेशन काढायचं असेल तर हे लिहिलं तुम्ही न्यूटनच्या जागी 10⁵ डाईन लिहिलं सेकंड तसंच मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे येणार 10⁴ वरतं 10⁵ खाली 10⁴ म्हणजे काय राहणार 10 म्हणून लिहिलं 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इक्वल टू 10 डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर हे स्पष्ट दिसले पाहिजे डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे याला काय म्हटलं तुम्ही डेका पॉइस आणि याला काय म्हटलं तुम्ही पॉइस हा झाला पॉइस आणि 10 पॉइस घेतले तर काय मिळेल डेका पॉइस म्हणून एसआय युनिट आहे डेका पॉइस त्याला पॉइसिली सुद्धा म्हणतात आणि सीजीएस युनिट आहे पॉइस ठीक आहे आता आपल्याला काढता आले पाहिजेत डायमेन्शन्स बरं डायमेन्शन्स कशावरून काढाल डायमेन्शन्स ऑफ इटा इटाचे डायमेन्शन्स काढायचे आहे ओके तर एफचा फॉर्म्युला इटा इंटू ए इंटू काय करणार डी व्ही बाय डी एक्स लिहा की डी वाय लिहा की डी झेड लिहा की डी आर लिहा त्याने फरक पडत किंवा डी एच लिहा हाईटमधला डिफरन्स असेल तर त्याने फरक नाही पडत आपल्याला डायमेन्शन्स काढायचे मग इटाचा फॉर्म्युला एफ अपॉन एस ए इंटू डी व्ही बाय डी एक्स हा डी एक्स तुम्ही वर घेऊ शकता एफला काय लिहू शकता मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डी एक्स अपॉन ए इंटू काय लिहू शकता डी व्ही आता लिहायचं युनिट अर्थात एसआय युनिट मासचं युनिट के जी ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड मला वाटते मी याला इकडे लिहितो तर सो इटा एम इंटू ए इंटू काय डी एक्स अपॉन ए इंटू डी व्ही आता लिहू आपण एसआय युनिट मासचं युनिट के जी ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर डी एक्स डिस्प्लेसमेंटचं मीटर एरियाचं मीटर स्क्वेअर व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड ओके आता बघा हा मीटर स्क्वेअर आणि वरचा स्क्वेअर कॅन्सल हा सेकंड आणि हा सेकंड कॅन्सल म्हणजे एसआय युनिट काय राहिलं वरते काय राहिलं के जी खाली मीटर आणि सेकंड के जी मीटर पर के जी पर मीटर पर सेकंड यावरून तुम्हाला इटाचे लिहिता येतील
डायमेन्शन्स. किलोग्रॅम म्हणजे मास पॉवर 1, मीटर म्हणजे लेंथ पॉवर -1, सेकंड म्हणजे टाइम पॉवर -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इटा. पाठ करायची गरज आहे. बघा, ज्यावेळेस डायमेन्शन्स शिकवल्या जातात त्यावेळेस ना इटाचं डायमेन्शन काढायचं काम पडते. मग तुमच्यासारखं कोणीतरी म्हणू शकते की यार हे तर शिकवलंच नाही. त्यावेळेस जर तुम्हाला याचे डायमेन्शन्स काढायला सांगितले असते तर प्रश्न हा आला असता की हा इटा आलाच कसा, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं मी की डायमेन्शन नावाचं चॅप्टर शेवटपर्यंत की संपणार आहे. जसे जसे टर्म्स येत राहतील तसे तसे आपण त्याचे डायमेन्शन्स काढत राहू. कळलं का? तर आता एक गोष्ट बरोबर समजून घ्या. पहा, तर एखाद्या लिक्विडमधून जर एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी जर मूव्ह होत असेल, बॉडी जर काय म्हणू आपण, बॉडी जर मूव्ह होत असेल तर ते लिक्विड त्या बॉडीच्या मोशनला काय करते, लिक्विड काय करते, अपोजेस मोशन. समजलं का तुम्हाला? एक काम करा, समजा तुमच्याकडे एक प्लेट आहे किंवा एक ताट आहे. तुम्ही काय करा, एखाद्या हौदामध्ये किंवा त्याच्यामध्ये ते बुडवा, असं मूव्ह करा, हवेत मूव्ह करा, तुम्हाला सहज मूव्ह करता येणार. लिक्विडमध्ये मूव्ह करा, अपोज जास्त जाणवेल, आहे ना. साधा कोणतंही ऑब्जेक्ट घ्या ना तुम्ही, एखादं छोटंसं ऑब्जेक्ट घ्या, बकेटमध्ये पाणी घ्या, त्या ऑब्जेक्टना हवेमध्ये मूव्ह करा, त्या पाण्यामध्ये मूव्ह करा, पाण्यामध्ये अपोजिशन जास्त. म्हणजे कुठलंही ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या फ्लुइडच्या आतमधून फ्लो होत असेल, मूव्ह होत असेल, तेव्हा ते फ्लुइड त्या ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करते. दॅट फोर्स इज कॉल्ड व्हिस्कस फोर्स. सो दॅट अपोजिंग फोर्स, तो जो अपोजिंग फोर्स आहे, दॅट अपोजिंग फोर्स इज कॉल्ड ॲज व्हिस्कस फोर्स. त्याला काय म्हणतात? व्हिस्कस फोर्स म्हणतात. किंवा त्या अपोजिंग फोर्सलाच व्हिस्कस ड्रॅग सुद्धा म्हणतात. काय? व्हिस्कस ड्रॅग. समजते का तुम्हाला? साधं बघा, तुम्ही समजा मोटरसायकल चालवता, तर एखाद्या वेळेस जर वारा शांत असेल तर मोटरसायकलला अपोज कमी होतो, पण वारा जर उलट्या डायरेक्शनने जात असेल तर मोटरसायकलला अपोज जास्त होतो. कुठलंही फ्लुइड ऑब्जेक्टच्या मोशनला काय करत असते? अपोज करत असते. दॅट अपोजिशन इज कॉल्ड ॲज व्हिस्कस ड्रॅग. बघा, थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करा. कारचा शेप असाच का असतो? जनरली अशा तऱ्हेचा का बनवलेला असतो? असा का नसतो की मस्तपैकी असं इकडे बनवलं आणि त्याची शेपटी अशी घेतली, असा असतो का? असा का असतो? कारण की ही जी हवा आहे ही अशी निघून गेली पाहिजे. हवा जर अशी निघून गेली तर अपोज कमी होतो. तो जर सरफेस सरळ प्लेन असेल तर अपोज जास्त असतो. ट्रकला अपोज जास्त होतो, बरोबर आहे, कारण की ट्रकचा फ्रंट प्लेन असतो. कारला अपोज कमी होतो कारण की ही हवा अशी निघून जाते. टोकदार असेल तर अपोज कमी होतो, बरोबर. मिसाईल आहेत किंवा काय म्हणतात, रॉकेट आहेत, ते असेच का बरं असतात? त्याची टोकं असे का नाही बनवले? मस्तपैकी असं बनवलं असतं, सोडून दिलं असतं रॉकेट. दिवाळीचं रॉकेट, त्याला कॅप का लावलेली असते? कॅप जर लावली नाही तर ते एवढ्या उंचपर्यंत जाणार नाही, कारण की तो एरिया वाढल्यामुळे तो हवा कापणार नाही, बरोबर. आणि त्याला हवेचा अपोज जास्त होईल, ते कमी उंचापर्यंत जाईल. पण त्याला कॅप लावल्यामुळे ते जास्त उंचापर्यंत जाईल. समजलं का? तर तो जो अपोज आहे कुठल्याही फ्लुइडनी, एअरनी किंवा कुठल्याही फ्लुइडनी, लिक्विडनी, गॅसेसनी जो एक्झर्ट केला बॉडीच्या मोशनवर, त्याला काय म्हणतात? व्हिस्कस ड्रॅग किंवा व्हिस्कस फोर्स. आता ऐका बरोबर, काय केलं की एका टँकमध्ये ना तुम्ही कुठलं तरी एखादं लिक्विड घेतलं. एखाद्या टँकमध्ये हे लिक्विड घेतलेलं आहे आणि तुम्ही या लिक्विडमधून एखादा जो स्पेरिकल बॉल आहे, एक स्पेरिकल बॉल आहे, तो या लिक्विडमधून तुम्ही सोडून दिला. स्पेरिकल बॉल लिक्विडमधून सोडून दिला तर ते लिक्विड या बॉलच्या खाली पडण्याला काय करेल? अपोज करेल. अपथ्रस्ट नाही, अपथ्रस्ट वेगळी गोष्ट. अपथ्रस्ट कशामुळे असतो? प्रेशर मधल्या डिफरन्समुळे असतो. अपथ्रस्ट प्रेशर मधल्या डिफरन्समुळे. पण या बॉलला अपोज हे लिक्विड का करते? कारण की हे लिक्विड कसं आहे? व्हिस्कस आहे. व्हिस्कस आहे म्हणजे या बॉलला त्याला कापत जावं लागेल, बरं, त्या लिक्विडला आजूबाजूला सारत जावं लागेल. मग ते जे लिक्विडचे लेयर्स आहेत हे त्या बॉलच्या मोशनला काय करतात? अपोज करतात. म्हणजे या बॉलवर अपोजिशन जो फोर्स ॲक्ट होतो तर त्या फोर्सला व्हिस्कस फोर्स म्हणतात. ह्या बॉलवरचा तुम्हाला काढायचा व्हिस्कस फोर्स. समजलं का? असं इमॅजिन करा की एखाद्या ड्रममध्ये ऑइल आहे, तुमच्याकडे एक बॉल दिलेला आहे आणि तो बॉल सोडायचा आहे. जसा तुम्ही ऑइलमध्ये बॉल सोडणार तर बॉल खाली जाणार. कशामुळे? स्वतःच्या वेटमुळे. पण हे ऑइलसुद्धा त्या बॉलच्या मोशनला काय करेल? अपोज करेल. सो अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ नुसार
हा जो अपोज आहे तो असतो एफ इक्वल टू 6π η r v. किती असेल? 6π η r v. जेवढी वेलॉसिटी जास्त तेवढा अपोज जास्त. तुम्ही विचार करा, एखादा ऑब्जेक्ट घ्या, पाण्यामधून हळू फिरवा, तुम्हाला अपोज कमी जाणवेल. तेच ऑब्जेक्ट पाण्यामधून फास्ट फिरवा, अपोज करून पहा. एखादी प्लेट घ्या, स्टीलची प्लेट किचनमधली, आणि एखाद्या टबमध्ये पाणी असेल, ती प्लेट हळूहळू फिरवा कमी वेगाने, अपोज तुम्हाला कमी जाणवेल. तीच प्लेट त्याच पाण्यामधून फास्ट फिरवा, अपोज तुम्हाला म्हणजे पाणी जे अपोज करेल, बरोबर आहे, ते वेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि या स्पिअरसाठी होणारा जो अपोज आहे तो किती असतो? 6π η r v. आणि दिस इज अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ. तुम्हाला जर म्हटलं की स्टोक्स लॉ काय आहे, तुम्ही काय सांगाल की एखादं ऑब्जेक्ट जर लिक्विडमध्ये टाकलं तर ते लिक्विड, ते ऑब्जेक्ट जे मूव्ह होणार त्याला लिक्विड काय करणार? अपोज करणार. आणि तो अपोज या बॉलच्या बाबतीत किती असेल? 6π η r v. दिस फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉल, बरोबर आहे, इज कॉल्ड विस्कस फोर्स अँड इट इज गिवन बाय स्टोक्स लॉ. आणि इथे वेअर, इथे काय असेल? आर, म्हणजे आर काय असेल? आर त्या बॉलची रॅडियस. सो रॅडियस ऑफ बॉल. मला सांगा, बॉलची रॅडियस जर तुम्ही डबल केली तर अपोजिंग फोर्स डबल होणार. बॉलची रॅडियस डबल, पहिला बॉल आहे त्याची रॅडियस आर आहे, दुसरा बॉल घेतला त्याची रॅडियस टॉईस आर केली. जेवढी रॅडियस वाढवाल तेवढा विस्कस फोर्स वाढेल. मग तुम्हाला जर असं विचारलं की पहिला छोटासा बॉल टाकला, दुसरा मोठा बॉल टाकला, तर कोणता फास्ट जाईल? छोटा फास्ट जाईल, त्याला अपोज कमी होईल. आणि मोठा जो आहे त्याला अपोज जास्त आहे. हा अपोजिंग फोर्स आहे. सो अपोजिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रॅडियस ऑफ द बॉल. व्ही काय आहे? त्या बॉलची वेलॉसिटी. जेवढी वेलॉसिटी जास्त तेवढा अपोज जास्त. आता इकडे पहा, थोडं समजण्याचा प्रयत्न करा. इकडे बघा, समजा एक ऑब्जेक्ट, इकडे माझ्याकडे पहा, थोडं लवकर लवकर सांगून राहिलो मी. एखादा ऑब्जेक्ट माझ्या हातात आहे, वेलॉसिटी किती आहे? हातात आहे ना, वेलॉसिटी किती आहे? 0. सोडून दिलं तर जसं ते ग्राउंडकडे जाणार, वेलॉसिटी गॉन. ओ भाऊ इकडे लक्ष दे. जसं सोडलेलं ऑब्जेक्ट ग्राउंडकडे जाणार, वेलॉसिटी गॉन इन्क्रीजिंग. वेलॉसिटी जर वाढत गेली, रॅडियस बदलते का? मग मला सांगा, सोडल्याबरोबर फोर्स जास्त असेल की खाली पोहोचताना त्याचा वरचा फोर्स जास्त असेल? सोडल्याबरोबर तर वेलॉसिटी कमी आहे. वेलॉसिटी कमी आहे, व्ही कमी आहे, तर फोर्स कमी आहे. जसं जसं तो बॉल खाली खाली जात राहील, जसं जसं त्या बॉलचा स्पीड वाढत वाढत जाईल, तसं त्या बॉलवरचा वरच्या डायरेक्शनचा फोर्स वाढत वाढत जाईल, बरोबर आहे. सो दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ऑफ द बॉल. सो इनिशियली हा फोर्स कमी असेल, आणि जसा बॉल खाली खाली जाणार तसा फोर्स काय होत जाणार? वाढत वाढत जाणार. बिकॉज ॲज द वेलॉसिटी ऑफ द बॉल गॉन increasing, upward force, viscous force acting on it gone increasing, because viscous force is directly proportional to velocity. समजून राहिलं? बरं समजून राहिलं का? इथे वेलॉसिटी कमी तर इथे विस्कस फोर्स कमी. जसा बॉल खाली खाली चालला, विस्कस फोर्स गॉन इन्क्रीजिंग. जर तुम्हाला ग्राफ विचारला, एका ॲक्सिसवर घेतला टाइम आणि दुसऱ्या ॲक्सिसवर घेतला विस्कस फोर्स, तुम्ही ग्राफ असा काढायला पाहिजे, कारण की हा फोर्स काय होत चालला? वाढत वाढत चालला. समजलं का? आणि फोर्स जर वाढत चालला तर तो वाढणारा फोर्स वेलॉसिटीला कमी करेल, वेलॉसिटीला कमी करेल. एक स्टेज तर अशी येते की त्या बॉलची वेलॉसिटी नंतर वाढतच नाही, बरोबर आहे. बघा, वेलॉसिटीला कमी करणारे इथे दोन फोर्सेस आहेत, कोण सांगेल? बघा, हा बॉल खाली येऊन राहिला, मग यावर दोन, हा जो खाली येत आहे, खाली कशामुळे येत आहे? त्या बॉलच्या वेटमुळे. एक फोर्स झाला वेट. वर ओढणारे त्याला दोन फोर्स आहेत. पहिला फोर्स कोणता झाला? विस्कस फोर्स. हा जो फोर्स आहे, या फोर्सला काय म्हणू आपण? हा कोणता फोर्स आहे? विस्कस फोर्स. आणखी दुसरा कोणता असते? अप थ्रस्ट. अप थ्रस्ट. कोणता? अप थ्रस्ट. म्हणून या बॉलवर वरच्या डायरेक्शननी दोन फोर्स आहेत, खालच्या डायरेक्शननी एक फोर्स आहे. कोणते फोर्स कॉन्स्टंट आहेत? वेट. वेट mg रिमेन कॉन्स्टंट. आणि अपथ्रस्ट, अपथ्रस्ट किती असतो? v इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू g. हाही कसा असेल? कोणता बदलतो? विस्कस फोर्स. कशामुळे बदलतो? वेलॉसिटीमुळे. मग एक स्टेज अशी येते की डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स दे आर बॅलन्सिंग इच अदर. फोर्सच नाही उरला, बरोबर. जेवढा डाऊनवर्ड आहे तेवढा आपण. नेट फोर्स किती? फोर्स 0 तर ॲक्सेलरेशन फोर्सच नाही. फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ना. मग फोर्स 0 तर ॲक्सेलरेशन 0. फोर्स 0 तर ॲक्सेलरेशन 0. ॲक्सेलरेशन 0 झाल्याचा तर स्पीड वाढणार नाही. म्हणून ऑब्जेक्ट जर एखादं सोडून दिलं ना एखाद्या लिक्विडमध्ये, तुम्हाला म्हटलं की सांगा व्हॉट अबाउट स्पीड, तर पहिले स्पीड वाढत वाढत थोडा वाढेल, नंतर स्पीड
स्पीड मधली वाढ कमी कमी होत जाईल. एक स्टेज असे येईल की डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स दे आर बॅलन्सिंग each other, net force zero, net acceleration zero, body moves with constant speed and that speed is called terminal velocity. त्याला काय म्हणतात? टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल म्हणजे टर्मिनेट म्हणजे टर्मिनेट आपण म्हणतो टर्मिनेट झाला. टर्मिनेट झाला म्हणजे तो जो व्यवसाय असेल, तुझी सर्व्हिस असेल, बरोबर आहे, तो जो काही असेल तिथे थांबला, बरोबर आहे. तर टर्मिनल म्हणजे त्याच्या पलीकडे वाढणार नाही. मग ही जी वेलॉसिटी या बॉलला जर आपण टाकून दिले या लिक्विडमध्ये तर सुरुवातीला वेलॉसिटी वाढेल पण नंतर मात्र वेलॉसिटी वाढणार नाही. दॅट बॉल मूव्ज विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी इन दॅट वेलॉसिटी इज कॉल्ड टर्मिनल वेलॉसिटी. ती वेलॉसिटी काय झाली? टर्मिनल वेलॉसिटी. काढता येईल का तुम्हाला? कशी काढणार? हे दोन फोर्स घ्यायचे वरच्या डायरेक्शन. कोणते? विस्कस फोर्स आणि अपथ्रस्ट. आणि वेट घ्यायचं खालच्या डायरेक्शनने. मासला काय लिहायचं? व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. मासला व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. कोणाची डेन्सिटी? हे याचा बॉलचा आहे ना, तर सॉलिडची डेन्सिटी इनटू जी. यावरचा जो अपवर्ड फोर्स आहे अपथ्रस्ट व्ही रो जी. रो कोणाचा? लिक्विडचा इनटू जी. मग हे आणि विस्कस फोर्स किती? 6 पाय ईटा आर व्ही. समजलं का तुम्हाला? म्हणजे हे जे ऑब्जेक्ट खाली पडत आहे त्या ऑब्जेक्ट वरचा खालचा फोर्स किती आहे? एम जी. वर दोन फोर्सेस आहेत. पहिला कोणता? विस्कस फोर्स. विस्कस फोर्स किती? एफ इक्वल टू 6 पाय ईटा आर व्ही. दुसरा फोर्स कोणता आहे? अपथ्रस्ट. अपथ्रस्ट किती असतो? अपथ्रस्ट हा एक फोर्स आहे. व्ही इनटू डेन्सिटी ऑफ लिक्विड इनटू जी. डाऊनवर्ड फोर्स कोणता आहे? वेट. वेट किती आहे? एम जी. मासला काय लिहिणार तुम्ही? व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी ऑफ सॉलिड इनटू जी. बरोबर आहे. आणि ॲट सर्टन पॉइंटला काय झालं की अपवर्ड फोर्स इज बॅलन्स बाय डाऊनवर्ड फोर्स. म्हणून अपवर्ड फोर्स घ्या किती? 6 पाय ईटा आर व्ही प्लस व्ही इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी. डाऊनवर्ड फोर्स किती आहे? एम जी. एम किती? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड इंटू जी. मला सांगा या बॉलचं, हा जो बॉल आहे या बॉलचं व्हॉल्यूम ही काय असणार? 4/3 पाय आर क्यू. हे लिहा याच्यामध्ये. आणि व्ही चा फॉर्म्युला काढा. व्ही इज कॉल्ड टर्मिनल वेलॉसिटी. ही वेलॉसिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. जी वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे तिला काय म्हणतात? टर्मिनल वेलॉसिटी. तर या टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काढून पाहणे हे तुमचं होमवर्क. कसं काढायचं तुम्हाला सांगितलं. अपवर्ड फोर्स आर बॅलन्स बाय डाऊनवर्ड वेट. अपवर्ड फोर्स किती? एक विस्कस फोर्स किती? 6 पाय ईटा आर व्ही. दुसरा अपथ्रस्ट. अपथ्रस्ट किती? व्ही डेन्सिटी ऑफ लिक्विड इनटू जी. डाऊनवर्ड फोर्स किती? वेट. वेट किती? एम जी. बरोबर. अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स. बरोबर आहे. फक्त या व्हॉल्यूमला काय लिहायचं? पहिले तर व्ही ही टर्म राईटला घ्या. ही टर्म राईटला घ्या. राईटला घेतल्यानंतर तुम्हाला कॉमन काढता येणार व्ही. त्या व्हीला लिहा. बॉलचा व्हॉल्यूम आहे ना, व्हीला लिहा 4/3 पाय आर क्यूब. हे राईटकडे. आणि इथे काय ठेवायचं? व्ही. ही टर्म त्याच्या खाली घ्यायची. बरोबर. तुम्हाला आतवरे करून सांगून राहिलं म्हणून हसून राहिलं. म्हणून तुम्हाला काय मिळतील? टर्मिनल व्हेलॉसिटी काढता येईल. समजलं का? टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तयार करून आणायचा आहे उद्या. नोट्समध्ये पाहू शकता. नाही समजलं तर पण पहिले तयार करून पाहायचं. फक्त फायनल फॉर्म्युला मॅच करून पाहायचा येते का. इथपर्यंत समजलं. आणि याच्या पुढे ना थोडंसं कच राहिलं. 1-2 मुद्दे आहेत. उद्या आपण एक टेस्ट घेऊन टाकू. तर पहिला डीपीपी झालाय ना आपला. एक काम करू, आपण त्या पहिल्या डीपीपीवरच घेऊन टाकू. पहिला डीपीपी कशावर झालाय? प्रेशर अपथ्रस्ट वगैरेवर झालेला आहे. तर त्याच्यावर आपण एक शॉर्ट टेस्ट उद्या घेऊन टाकू. उद्या केमिस्ट्रीची पण टेस्ट आहे. पण आता विचार केला तर हा चॅप्टरही पूर्ण होऊ शकतो उद्या जर आपण. सांगा बरं तुमची काय इच्छा आहे? आम्हाला कसा थोडा संकोच कसा होते माहिती आहे का आम्हाला, की मागच्या संडेलाही टेस्ट नाही झाले, या संडेलाही टेस्ट नाही झाले. मग असं नाही झालं पाहिजे, यार टेस्टच नाही होऊन राहिलं. हां उद्या घ्यायची की नाही? हे घेतली ते अर्धवट मॅटर सर्व अर्धवट झालेलं आहे. सर्क्युलर मोशनवर घेऊ शकतो पण त्याच्यावर एवढ्या घेतल्या टॉपिकचा वेटेज आहे कमी. एक काम करा, राहू द्या. आपण काय करू तर हां हां मग हा टॉपिक पूर्ण झाला की पूर्ण टॉपिकवरच टेस्ट घेऊ आपण. तुम्ही तोपर्यंत
तुमच्याकडे जे बुक्स आहेत, आपला DPP आहे. आता तुम्हाला DPP सोडवायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला DPP मधल्या डिफिकल्टीज घ्यायच्या आहेत. ठीक आहे. ओके चला.